नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, शुभ संध्या. आज शनिवार, आपला शारीरिक शिक्षणाचा तास. आज आपण आपल्या शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये जे राहिलेली आपली 2-3 पानं आहेत अभ्यासक्रमातली ती पूर्ण करणार आहोत. मागच्या तासाला मी तुम्हाला प्रश्न वगैरे पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाठ करायला सुरुवात केलेलीच असेल. चला तर मग आज आपण जे पुस्तक पान क्रमांक पाहणार आहोत ते आहे 14 आणि 15. ही पुस्तक पान क्रमांक, तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक उघडून पहा. हे पाहणार आहोत पान क्रमांक 14, 15. 16 नाही, आपण 15पर्यंतच पाहणार आहोत. खेळ आणि शर्यती पहा, हा भाग पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया. आपला पहिला जो भाग आहे 3.1, त्या 3.1चं नाव आहे मनोरंजनात्मक खेळ. आता मनोरंजनात्मक खेळ म्हणजे काय रे बाळांनो? आपण जर शाळेत असलो असतो तर हे सगळे खेळ आपण मैदानावर खेळणार होतो. या सगळ्या खेळांचा आपण आनंद घेणार होतो. पण ठीक आहे, आता करोना काळामध्ये आपल्याला बाहेर पडायचं नाही, आपल्या शाळा बंद आहेत, त्यामुळे आपण ह्या खेळांची फक्त माहिती मिळवणार आहोत, चित्र पाहणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याची घरी कृती करणार आहोत. या मनोरंजनात्मक खेळांमध्ये मधून आपल्याला काय होत असतो? आनंद मिळत असतो. म्हणून ते मनोरंजन करतात, आपलं मनोरंजन करतात, ज्यातून आपल्याला हसता येतं, आनंदी होता येतं, प्रसन्न होता येतं, ज्याने आपण रिफ्रेश होतो, फ्रेश होतो, दुसरी एखादी कामं करण्यासाठी आपण फ्रेश होतो. असे एक खेळ म्हणजेच मनोरंजनात्मक खेळ. आता त्यात आपल्याला पुस्तकात पहिलं चित्र दिलेलं आहे ते हे दिलेलं आहे आणि ती आहे पोत्यांची शर्यत. आता पोत्यांची शर्यत म्हणजे काय? बहारे मुलांनो, हे दोन्ही मुलं किती छान हसत आहेत, प्रसन्न आहेत आणि या मुलांचा हा आनंदावरूनच आपल्याला कळतं की ते ही शर्यत किंवा हा मनोरंजनात्मक खेळ खेळायला किती खुश असतील. आता पोत्यांची शर्यत म्हणजे कोणता खेळ, कसा खेळ खेळायचा? तर अशा प्रकारची पोती जी दुकानामध्ये आपल्याला गहू तांदळाची असतात, तीच पोती या खेळासाठी आपण वापरायची आहे. आपल्या शाळेतसुद्धा पोत्यांची शर्यत हा क्रीडा महोत्सवामध्ये खेळ असतो आणि त्याच्यामध्ये जिंकणाऱ्याला बक्षीसही असतं. तर अशा प्रकारे 2 विद्यार्थी, 4 विद्यार्थी, 5 विद्यार्थी ॲट अ टाईम हा खेळ खेळू शकतात. सर्वांनी एका रांगेत एक रेषा आखून दिलेली असते, त्याच्या मागे पोत्यात कमरेपर्यंत पोतं घालायचं आहे आणि त्या पोत्यात आपल्याला उभं करून घ्यायचं आहे आणि मग शिट्टी वाजली की शेवटची रेष जी आखलेली असेल शिक्षकांनी मैदानामध्ये, त्या अंतरापर्यंत पोत्यातच पाय घालून, पोत्यातच आपल्या कमरेखालचा पूर्ण भाग घालून उड्या मारत 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 त्या शेवटच्या रेषेपर्यंत जायचं असतं. अशी ही पोत्यांची शर्यत. दुसरं जे चित्र आपल्या पुस्तकात दिलेलं आहे मनोरंजनात्मक खेळसाठी ते आहे, तुम्हाला या चित्रात दिसत असेल की विद्यार्थ्यांच्या, त्या मुलांच्या हातामध्ये फुगे दिसत आहेत. हा खेळ लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण हा खेळ, अगदी मोठी माणसंसुद्धा हा आनंद घेण्यासाठी खेळ खेळू शकतात. याच्यामध्ये काय केलं जातं तर प्रत्येकाला एक फुगवलेला फुगा दिला जातो आणि दिलेल्या स्टार्टिंग पॉईंटपासून म्हणजे पहिल्या रेषेपासून ते मध्ये अंतर सोडून एक पुढे शेवटची रेषा आखलेली असते, त्या रेषेपर्यंत आपला फुगा आपल्या हाताने उडवत 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 ती रेषा पार करायची असते. असा हा खेळ असतो. फुगा पडला तर तुम्ही बाद होता. अशा प्रकारे फुगा उडवत जाणे हा सुद्धा एक मनोरंजनात्मक खेळ आहे. तुम्ही घरीसुद्धा हा खेळ खेळू शकता, फार धमाल येते. आता पुढचा मनोरंजनात्मक खेळ कोणता आहे पहा, तर फिरत्या दोरीवरून उड्या. फिरत्या दोरीवरून उड्या मारायच्या म्हणजे काय, तर अशा प्रकारे 2 मुली 2 बाजूला उभ्या राहतात, रशी उडी जी असते त्याचं टोक पकडून, आणि मधली मुलगी, त्या 2 मुली ती दोरी फिरवत राहणार गोल 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 आणि मधल्या मुलीने त्यावर काय करायच्या, उड्या मारत राहायच्या. जर ती अडखळली किंवा ती पडली तर ती बाद होते. अशा प्रकारे हा फिरत्या दोरीवरून उड्या मारण्याचा खेळ. आता पुढचा खेळ कोणता दिसत आहे रे? बघा, यामध्ये काय केलेलं आहे, एक मुलग्याने पायाने लंगडी घातलेली आहे आणि तो बाकीच्या मुलांना पकडत आहे. आपल्याकडे आपणही शाळेमध्ये हा खेळ खेळतो, पण मुलींसाठी खेळतो. मुलांनी खेळला तरीसुद्धा चालेल, यामुळे आपला स्टॅमिना वाढतो. आपण जी मुलं, एक मुलगा यामध्ये किंवा एक मुलगी यामध्ये आपला एक पाय दुमडून लंगडी घालते आणि लंगडी घालून जितकी काही 3-3 मुलांच्या गटाप्रमाणे मुलं येतात त्याप्रमाणे त्यांना लंगडी घालूनच त्यांना आऊट करायचं असतं, बाद करायचं असतं. ती लंगडी घालणारी मुलगी किंवा मुलगा ज्या विद्यार्थ्याला हात लावेल तो विद्यार्थी बाद होतो. अशा प्रकारे फिरत्या दोरीवरून उड्या आणि लंगडीने बाद करणे हे सुद्धा मनोरंजनात्मक खेळ आहेत. त्याचप्रमाणे अजून एक चित्र आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे, चेंडू शिवाशिवी.
आता चेंडू शिवाशिवी म्हणजे काय, तर हा खेळ जास्तीत जास्त मुलींना खेळायला आवडतो, मुलंही खेळतात. तर चेंडू त्या मुलीच्या पाठीवर मारायचा किंवा चेंडू फेकून मारायचा. जो चेंडू तिला लागला तर चेंडू तिला शिवला, मग ती बाद होणार. अशा प्रकारे हा चेंडू शिवाशिवीचा खेळसुद्धा मनोरंजनात्मक खेळ म्हणून खेळला जातो. तर अशा प्रकारे मनोरंजनात्मक खेळ आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काही बैठे खेळ दिलेले आहेत. तर बैठे खेळ म्हणजे काय, जे बसून खेळले जातात ते बैठे खेळ. आज करोनाच्या काळामध्ये मैदानात तर आपल्याला जायचं नाही आहे आणि हे बैठे खेळ खेळूनच आपल्या मुलांना आपलं मनोरंजन करून घ्यायचं आहे. तर असे काही बैठे खेळसुद्धा आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. त्यातला पहिला खेळ बघा दिलेला आहे की बादलीत चेंडू टाकणे. आता बादलीत चेंडू टाकणे हा खेळ मुलांना फार आवडतो. 2 समान अंतरावर बादल्या ठेवायच्या आणि 2 समान अंतरावर मुलांनी उभं राहायचं, हातात प्लॅस्टिकचा चेंडू घेऊन किंवा एखादा जड चेंडू घेऊन, आणि तो शिट्टी मारल्यावर किंवा जेवढे चेंडू देणार, आता समजा दोघींना 5-5 चेंडू वाटून दिले तर त्यापैकी जास्त चेंडू ज्याचे बादलीत जातील तो जिंकला. बादलीच्या बाहेर जर चेंडू पडले तर तो विद्यार्थी आऊट झाला. अशा प्रकारे हा बादलीत चेंडू टाकणे असा खेळ बैठ्या खेळामध्ये खेळला जातो. आता पुढचा जो आपल्याला खेळ दिलेला आहे बसून खेळण्याचा किंवा घरात बसून खेळण्याचा, तो म्हणजे शेपूट लावणे. गाढवाला शेपूट लावणे, हत्तीला शेपूट लावणे, सशाला, उंदराला शेपूट लावणे, अशा प्रकारचा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये काय केलं जातं माहिती आहे का तुम्हाला, की ज्याच्यावर राज्य येईल किंवा तो त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते. बघा, या मुलाच्या डोळ्याला इथे पट्टी बांधलेली आहे. त्याप्रमाणे डोळ्याला पट्टी लावली जाते व समोर फळ्यावर एक चित्र काढलं जातं आणि मग त्या विद्यार्थ्याला गोलगोल फिरवलं जातं. त्याच्या हातात पेन दिला जातो किंवा खडू दिला जातो. त्याने मग त्या प्राण्याला शेपूट लावायचं. जर योग्य ठिकाणी शेपूट लावलं शेपटाच्या जागीबरोबर तर तो विद्यार्थी जिंकला. जर त्याने योग्य ठिकाणी शेपूट लावलं नाही तर तो विद्यार्थी बाद झाला. अशा प्रकारे बैठ्या खेळांमध्ये बादलीत चेंडू टाकणे आणि शेपूट लावणे हे 2 खेळ आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. त्यानंतर अजून आपण बसून कोणते खेळ खेळू शकतो, तर कागदी कप मनोरे. म्हणजे कागदी कप असतात बघा चहाचे किंवा सरबताचे, तर मनोरे लावायचे. प्रत्येकाला 15-15 किंवा 20-20 ग्लास दिले जातात. त्याने कागदी मनोरे तयार करायचे. ज्याचा उत्तमरित्या चांगला ग्लास न पडता मनोरा तयार होईल तो विद्यार्थी यामध्ये जिंकतो. त्यानंतर पुढचा खेळ आहे बैठा, तो म्हणजे चिमणी भुर. हा तर खेळ सगळ्या मोठ्यापासून लहानांपर्यंत खेळू शकतात. अशा प्रकारे गोलाकार आकारामध्ये बसायचं आणि एकाने बोलायचं चिमणी भुर्र, कावळा भुर्र, पोपट भुर्र, कुत्रा भुर्र. आता जे पक्षी उडतात त्यासाठी हात वर करायचा आणि जे समजा प्राण्याचं नाव घेतलं, कुत्रा भुर्र म्हटलं तर कुत्रा उडेल का, नाही, मग जमिनीवरच हात टेकवायचे. पण चुकून कोणी हात वर केला तर तो विद्यार्थी यामध्ये बाद होतो. तर अशा हा चिमणी भूर हा खेळ खेळला जातो. त्यानंतर बैठा खेळ अजून कोणता खेळला जातो, तर वस्तू ओळखणे. हा सुद्धा खेळ खेळताना काय केलं जातं, वेगवेगळ्या वस्तू, समजा डाळी आहेत तर वेगवेगळ्या डाळी आहेत आपल्याकडे, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे किंवा कडधान्य आहे, मूग आहे, असे वेगवेगळ्या वस्तू वाटीत ठेवल्या जातात आणि डोळ्याला पट्टी बांधून त्या विद्यार्थ्याने त्या वस्तूंना स्पर्श करून ती वस्तू ओळखायची. जर ती वस्तू त्याने ओळखली तर तो जिंकला. जर त्याने वस्तू ओळखली नाही तर तो विद्यार्थी बाद होतो. डाळींच्या जागी एखाद्या वेळेला कापूस ठेवला जातो किंवा दगड ठेवला जातो किंवा आणि काही बर्फाचा गोळा ठेवला जातो. या अशा वस्तू आपल्याला स्पर्शाने समजतात. अशा वस्तू त्यामध्ये वापरल्या जातात आणि त्या विद्यार्थ्यांना ओळखायला सांगितल्या जातात. विद्यार्थ्यांनी त्या ओळखल्या तर ते जिंकले. अशा प्रकारे कागदापासून कप मनोरे तयार करणे, चिमणी भुरभुर व तसेच वस्तू ओळखणे हे सुद्धा बैठे खेळ खेळले जातात. आता तुम्ही खेळ हे खेळून पाहिजेत. हे सगळे गेम तुमच्या घरी असणार आहेत मला माहिती आहे. हल्ली ल्युडो हा खेळ मोबाईलवर खेळला जातो. मोबाईलवर खेळण्यापेक्षा अशा प्रकारचं ल्युडोचं एक साहित्य मिळतं, सोंगट्या मिळतात, त्या घरी आणून ठेवा आणि फावल्या वेळामध्ये किंवा सुट्टी असेल किंवा अभ्यास करून कंटाळा आला असेल तर असा बैठा खेळ खेळा. हा खेळ 4 लोक खेळू शकतात
किती लोक? 4 जण खेळू शकतात. बघा, हिरव्या सोंगट्या, पिवळ्या सोंगट्या, लाल सोंगट्या, निळ्या सोंगट्या, म्हणजे 4 जण खेळू शकतात. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा डायस असतो. तो डायस टाकायचा असतो आणि जेवढे त्यावर टिपके येतील तशा त्या सोंगट्या हलवायच्या असतात. असा हा ल्युडो गेम बसूनही खेळता येतो. तुम्ही खेळायचा आहे. हा कोणता खेळ आहे? हा पण बऱ्याच जणांचा आहे, पण तुम्ही अजून लहान आहात तरी काही मुलं खेळण्याचा प्रयत्न करत असतील. हा खेळ बुद्धिबळ असं त्याला म्हटलं जातं. हा बुद्धिबळ हा खेळ 2 व्यक्तींमध्ये खेळला जातो. बरोबर, 2च जण हा खेळ खेळू शकतात. याच्यामध्ये सोंगट्या असतात, एकूण 64 सोंगट्या त्याच्यामध्ये असतात. बरोबर की नाही? या 64 सोंगट्यांचा असा हा गेम असतो. ह्याच्यामध्ये हा जो गेम आहे, हा गेम तुम्ही 2 व्यक्तींमध्ये खेळू शकता. तुम्हाला हा गेम खेळायचा असेल तर तो पालकांकडून अजून आधी तुम्हाला शिकून घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही तो खेळू शकता. त्यानंतर पुढचा गेम आहे तो म्हणजे आहे सापशिडी. हा पण गेम सगळ्यांकडे असतो की साप आणि शिडी म्हणजे शिडीवरून वर चढायचं, म्हणजे तुम्ही जिंकत जाणार आणि सापाने जर तुमची सोंगटी गिळली तर तुम्ही खाली येत जाता. बरोबर की नाही? असा हा खेळ खेळायला सुद्धा खूप धमाल येते. हा सापशिडी हा खेळसुद्धा तुम्ही घरी बसून सहजरित्या खेळू शकता. अशा प्रकारे त्याला सोंगट्या असतात. अशा प्रकारे तो ल्युडोला जसा डायस असतो तसा एक गोटी असते, सोंगटी असते, त्याच्या सहाय्याने हा खेळ खेळला जातो. अशा प्रकारे ल्युडो, बुद्धिबळ आणि सापशिडी हे खेळ तुम्ही खेळू शकता. ठीक आहे? तर हे खेळ तुम्ही 16 बुद्धिबळामध्ये 16 सोंगट्या इथे दाखवलेल्या आहेत. एकूण 32 सोंगट्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बैठा खेळ कोणता खेळू शकतो? आपल्या पुस्तकात दिला नाही आहे, पण हा पण खेळ तुम्ही बसून खेळू शकता. कॅरम बोर्ड हा खेळ 4 जण खेळू शकतात. इथे एक बसू शकतो, इथे एक बसू शकतो, इथे वर खाली असे समोरासमोर मिळून 4 जण हा खेळ खेळू शकता. या खेळामध्ये सोंगट्या असतात. एक क्वीन असते लाल रंगाची, पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या असतात. एक स्ट्रायकर असतो, तो स्ट्रायकर मारून ह्या सोंगट्या या दिलेल्या खड्ड्यांमध्ये घालायच्या असतात आणि हा खेळ खेळायचा असतो. अशा प्रकारे कॅरम हा सुद्धा खेळ तुम्ही खेळू शकता. अशा प्रकारे आज आपण मनोरंजनात्मक खेळ आणि बैठे खेळ आपल्या पुस्तकात जे दिले आहेत, पुस्तकाशिवाय बैठे खेळ इतर पण काही आहेत की जसं काही तुम्ही काच पाणी खेळू शकता, तुम्ही सागरगोटे खेळू शकता, त्यानंतर तुम्ही भातुकलीचा खेळ खेळू शकता, त्यानंतर तुम्ही चोर शिपाई चिठ्ठ्या टाकून हा खेळ खेळू शकता, जो बसून तुम्ही घरून खेळू शकता. किंवा अजून काय आहे तर तुम्ही नाव गाव फळ फूल म्हणजे आपल्या भाषेच्या संदर्भातला खेळ आहे. एक अक्षर द्यायचं आणि त्या अक्षरावरून सर्वांनी सांगितलेल्या टाईममध्ये लगेच 4ही नाव गाव फळ फूल, उदाहरणार्थ समजा तुम्हाला क दिला तर कमल, क वरून फूल कोणतं कमळ, फळ कोणतं केळे, शहर कोणतं कानपूर, असं पटकन लिहायचं आणि अशा प्रकार लिहायचं आणि मग जो जिंकेल शेवटी त्याची बेरीज करायची त्यांच्या मार्कांची. असा बसून खेळ खेळू शकता. असे अनेक बैठे खेळ तुमच्या पालकांनासुद्धा माहीत असतील की काही असे खेळ आहेत जे आपण घरात बसूनसुद्धा त्याचा आनंद घेऊन आपला वेळ घालवण्यासाठी खेळ खेळू शकतो. अशा प्रकारे आज आपण मनोरंजनात्मक खेळ आणि बैठे खेळ हे 2 भाग पाहिले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला अजून भिरभिऱ्याचं व्हिडिओ पाठवलेला नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला अजून उपक्रम पाठवलेले नाहीत, तर ते पटापट उपक्रम पाठवायचे आहेत. आपला शारीरिक शिक्षणाचा पोर्शन शिकवून पूर्ण झालेला आहे. आलं लक्षात? पुढच्या तासापासून मी व्हिडिओ मागायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तर आजचा भाग इथेच संपला. सर्वांनी अभ्यास करायचा आहे आणि मला हे जे मनोरंजनात्मक खेळ आहेत आणि बैठे खेळ आहेत त्यांची नावं लिहून पाठवायची आहेत. धन्यवाद.